टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी बघायची आहे। ती म्हणजे तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात ड्रग्सचा बाजार सुरू आहे। हा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे। तर 2.5 वर्षांपासून तुळजापुरात हा ड्रग्सचा सुळसुळाट आपल्याला बघायला मिळतोय। एकंदरीत आपण पाहतोय तब्बल 1,500 तरुण हे ड्रग्सच्या विळख्यात सापडल्याचा दावा केला जातोय। ड्रग्स तस्करी आणि सेवनाचं मोठं रॅकेट सुरू आहे, हा खळबळजनक आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांनी केलेला आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या कानावर 4 महिन्यांआधी हा विषय घालण्यात आलेला होता, मात्र त्यांनी पांघरून घातल्याचा गंभीर आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांनी केलेला आहे। एकंदरीत आता याच ड्रग्स विरोधात तुळजापूरकर एकवटलेले आहेत। तुळजापुरात ड्रग्स विरोधात कारवाईसाठी मोठी बैठक घेण्यात आली आहे। ड्रग्स विरोधात ठोस कारवाई झाली नाही तर रास्ता रोको करू आणि तुळजापूर शहर बंद ठेवू हा इशारा सुद्धा एकंदरीत देण्यात आलेला आहे। तुळजाभवानीचं हे तुळजापूर मात्र आता ड्रग्सच्या विळख्यात अडकलं असल्याचं आपण पाहतोय आणि त्या दरम्यानची साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकतोय। एकंदरीत तुळजापूर ड्रग्सचा अड्डाच बनला असल्याचं सध्या म्हटलं जातंय। मात्र विशेष म्हणजे वारंवार या संदर्भात तक्रार करून किंवा या संदर्भात माहिती देऊन सुद्धा कोणतीच कठोर कारवाई का करण्यात आली नाही हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय। तब्बल 1-2 नव्हे तर 1,500 तरुण ड्रग्सच्या विळख्यात तुळजापुरात अडकले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी ड्रग्स तस्करीचं आणि ड्रग्स सेवनाचं मोठं रॅकेट सुद्धा असू शकतं, ही सुद्धा माहिती सध्या तरी दिली जाते।